पहा सर, आपण पेज नंबर 92 वरचं सॉल्व्ड चौथं गणित पाहतोय सर. सपोज समजा अ मॅन्युफॅक्चरर म्हणजे कोण बघा सर, उत्पादक. मॅन्युफॅक्चरर सोल्ड अ सायकल, उत्पादकानं सायकल विकली. सोल्ड म्हणजे विकली सर. एक सायकल कंपनीनं फॅक्टरीनं विकली फॉर अ टॅक्सेबल व्हॅल्यू ₹4,000. टॅक्सेबल अमाऊंट आहे. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे काय, व्हॅल्यू विदाउट जीएसटी. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे व्हॅल्यू विदाउट जीएसटी. व्हॅल्यू विदाउट जीएसटी म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू विदाउट जीएसटी. मग इथे बघा बरं, इथं हा मॅन्युफॅक्चरर आहे, राईट. हा मॅन्युफॅक्चरर होलसेलरला विकतो. होलसेलर म्हणजे ठोक विक्रेता, त्याला तो सायकल विकतो आणि ह्या सायकलची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, ₹4,000. म्हणजे व्हॅल्यू विदाउट जीएसटी आहे. ह्याच्यावर तुम्हाला जीएसटी 12% घ्यायचा आहे. ह्याच्यावर तुम्हाला 12% जीएसटी घ्यायचा आहे. आणि मग हा जीएसटी हा होलसेलर मॅन्युफॅक्चररला देईल. मग आता आपण जीएसटी काढूया. कसा काढणार सांगा सर जीएसटी. तर हे जीएसटी इज इक्वल टू या 4,000 वर, लक्षात घ्या आकडा 1, 4,000 वर 12%. म्हणजेच कसं होणार, 4,000 इंटू 12/100. म्हणजे सर ह्या 20 ला 20 गेले. म्हणजेच कसं झालं, 400, 1200 आणि 12 4 जा 48, ₹480. म्हणजे किती अमाऊंट विकलं, किती सर लक्षात घ्या जीएसटी दिलं बघा, 480. ₹480 हा जीएसटी दिला सर, लक्षात घ्या. हा काय दिला बघा सर, हा जीएसटी दिला. कुणी दिला, होलसेलरनं मॅन्युफॅक्चररला दिला. आणि मॅन्युफॅक्चरर कुणाला देणार, मॅन्युफॅक्चरर गव्हर्नमेंटला देणार सर हा जीएसटी. उत्पादक गव्हर्नमेंटला देणार. तो किती देणार सांगा सर, 480 देणार. आणि ह्या जीएसटी मधले 2 जाणार सर पुन्हा. एक जाणार सीजीएसटी आणि दुसरा जाणार सर एसजीएसटी. मग 480च्या हाफ, 400च्या निम्म 280च्या निम्म 40, 240 हे केंद्र सरकारला, 240 राज्य सरकारला. बरोबर सर, इथे झालं. आता हा होलसेलर काय करतो, मॅन्युफॅक्चरर कडनं होलसेलरला सायकल आली 4,000ला. हा होलसेलर रिटेलरला विकतो 4,800ला. हा काय करतो सांगा सर, हा 4,800ला विकतो सर. 4,800 टॅक्सेबल व्हॅल्यू. सर ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू विदाउट जीएसटी. इथं दिले बघा सर, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू विदाउट जीएसटी. मग ह्याच्यावर तो 12% टॅक्स जीएसटी घेणार. आणि हा जो काही त्यानं रिटेलरला विकलेला आहे, त्या रिटेलर कडून तो लक्षात घ्या हा जीएसटी घेणार. होलसेलर 4,800 वर 12% जीएसटी घेणार. मग पुन्हा तो जीएसटी काढूया आपण. जीएसटी इज इक्वल टू 4,800 वर 12% जीएसटी. म्हणजेच 4,800 वर 12/100 म्हणजे सर 20 ला 20 गेले. 12 8 जा 96, 12 8 जा 96, 9 राहिले. 12 4 जा 48, 48 प्लस 9, 48 प्लस 9 दॅट इज 57. 48 प्लस 9, बरोबर सर, 48 प्लस 9 म्हणजे 57, ₹576. हे काय झालं सांगा सर, जीएसटी. कुणी दिला, रिटेलरनी ह्याला दिला होलसेलरला. ₹576 हा जीएसटी दिला सर, लक्षात घ्या. मग हा जीएसटी ह्यातले लक्षात घ्या तो 480 वजा करणार की
हे आउटपुट टॅक्स आहे, हे इनपुट टॅक्स आहे. हे आउटपुट टॅक्स आहे, हे इनपुट टॅक्स आहे. हे वजा करणार आणि वजा करून मग लक्षात घ्या हा होलसेलर काय करणार, गव्हर्नमेंटला जीएसटी भरणार. गव्हर्नमेंटला जीएसटी भरणार, लक्षात घ्या सर. मग ही जी गव्हर्नमेंटला जीएसटी भरायची आहे, कोण भरतोय, होलसेलर भरतोय, लक्षात घ्या सर. मग पेएबल जीएसटी बाय होलसेलर, बघा सर, पेएबल जीएसटी मी इथे घ्यायला लागलो सर. बघा सर, पेएबल जीएसटी बाय होलसेलर, पेएबल म्हणजे देय, पेएबल जीएसटी बाय होलसेलर, होलसेलर कडनं दिली जाणारी जीएसटी, त्यात हे आउटपुट टॅक्स, बघा सर, त्यामध्ये हे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट. बघा सर, समजतंय का, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. मग आउटपुट टॅक्स किती आहे बघा सर, 576 मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, 480. करा बरं सबस्ट्रॅक्शन. 6 minus 0 is 6. 17 minus 8 is 9. 96 रुपीज. म्हणजे 96 रुपीज हा टॅक्स भरणार सर. हा 96 रुपीज हा टॅक्स होलसेलर भरणार सर, लक्षात घ्या. बरोबर. त्यातले निम्मे जाणार, त्यातले निम्मे केंद्र सरकारला सीजीएसटी आणि ह्यातले जाणार सर एसजीएसटी निम्मे. 96च्या निम्मे, 90च्या निम्मे 45 आणि 6च्या निम्मे 3. 45 प्लस 3 म्हणजे 48. केंद्र सरकारला 48 रुपीज आणि लक्षात घ्या राज्य सरकारला 48 रुपीज. म्हणजे लक्षात घ्या पेएबल जीएसटी हा होलसेलर कडनं इथं घेता येईल सर. लक्षात घ्या पेएबल ह्याच्याकडूनच, म्हणजे ह्याला म्हणता येईल सर पेएबल, पेएबल एसजीएसटी, पहिल्यांदा सीजी, सीजीएसटी इज इक्वल टू लक्षात घ्या 48 रुपीज आणि पेएबल एसजीएसटी पुन्हा 48 रुपीज. ह्याच्या निम्म सर, हाफ हाफ. राईट. आता काय झालं सांगा सर, हा रिटेलर, हा जो रिटेलर आहे लक्षात घ्या तो कन्झ्युमरला विकतोय सर सायकल. हा रिटेलर ही कन्झ्युमरला विकतोय सर, हा कन्झ्युमरला विकतोय, हा कन्झ्युमर आहे. ती कितीला सायकल विकतोय लक्षात घ्या, 5200 ला, 5200 रुपीजला लक्षात घ्या तो सायकल विकतोय. मग हा काय करणार, याच्यावर टॅक्स घेणार की सर, 12% टॅक्स घेणार. ह्याच्यावर 12% टॅक्स घेणार. तो टॅक्स किती घेणार कन्झ्युमर कडनं ते आपल्याला काढावं लागेल, लक्षात घ्या. म्हणजे पुन्हा सर सीजीएसटी काढायला लागेल थर्ड स्टेजला. इथं थर्ड स्टेजला जीएसटी कितीवर सर सांगा, 5200 वर, 5200 वर 12%. म्हणजेच किती झालं सांगा, 5200 वर 12/100. हे 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल. 12 2 जा 24, 2 उरले. 12 5 जा 60, 60 प्लस 2 62, 624 रुपीज हा टॅक्स घेतला सर जीएसटी ग्राहकाकडून. 624 रुपीज हा जीएसटी घेतला सर. हा जीएसटी घेतला कुणाकडनं घेतला, कन्झ्युमरकडनं, ग्राहकाकडनं घेतला. कुणी घेतला, रिटेलरनी घेतला. आता हा रिटेलर गव्हर्नमेंटला भरणार सर, हा गव्हर्नमेंटला भरणार जीएसटी. हा गव्हर्नमेंटला जीएसटी कसा भरणार, तर हे आउटपुट टॅक्स मधनं त्यानं आधी भरलेलं इनपुट टॅक्स जे आहे ते वजा करणार. हे आउटपुट टॅक्स आहे, हे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. मी रिटेलरनं जे आधी भरलेलं टॅक्स होतं 576 ते वजा होणार. म्हणजे सर इथे आलं, इथे आपण घेऊया लक्षात घ्यायला. आपण समजा 1 नंबर म्हटलं, याला पुन्हा 2 नंबर. पेएबल जीएसटी बाय रिटेलर, पेएबल जीएसटी, पेएबल जीएसटी बाय रिटेलर, पेएबल जीएसटी बाय रिटेलर इज इक्वल टू, ते कसं होणार बघा सर, आउटपुट टॅक्स
आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट ITC. आउटपुट टॅक्स किती आहे? 624. बरोबर आहे सर, 624 मायनस इनपुट किती आहे? 576. करायची वजाबाकी काय होईल? 14 मायनस 6 8. 14 मायनस 6 8. एक राहिलं. 12 मायनस 8. 12 मायनस 8 4. 660 48 रुपीज. किती GST भरलं बघा सर? 48 रुपीज हा रिटेलर भरणार. 48 रुपीज. मग त्यातलं निम्म सर, त्यातलं निम्म केंद्र सरकारला CGST, त्यातलं निम्म राज्य सरकारला SGST. मग हा 48 मधले निम्मे 24 रुपीज हे केंद्र सरकारला आणि 24 रुपीज हे राज्य सरकारला. बघा सर, लक्षात येते का? म्हणजे या ठिकाणी पेएबल GST बाय रिटेलर. आता पेएबल CGST, पेएबल CGST कोण भरतोय? रिटेलरच भरतोय सर, लक्षात घ्या. इट इज इक्वल टू 24 रुपीज. पुन्हा पेएबल म्हणजे देय. पेएबल SGST ते किती आहे बघा सर? 24 रुपीज. सर ही फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही फिगर तुम्हाला सगळं दाखवते. आपण मगाच्या एक्झाम्पलमध्ये अशी खाली एक खूण केली, बस अशी खाली एक खूण करतो मगाच्या याच्यामध्ये आपण. ती काय होती? ही टॅक्सेबल अमाऊंट आहे, म्हणजे व्हॅल्यू विदाउट GST. ही व्हॅल्यू विथ GST. व्हॅल्यू विथ GST किती येणार? 4000 आणि GST 4480 रुपीज. ही काय सांगा सर? व्हॅल्यू विथ GST. ही काय सांगा सर? व्हॅल्यू विथ GST. ही व्हॅल्यू विथ GST आहे बघा सर. व्हॅल्यू विथ GST 4480. व्हॅल्यू विथ GST. अशीच सर लक्षात घ्या, इथं किती येईल बघा सर? व्हॅल्यू विथ GST किती होणार? 4800. त्याच्यामध्ये 576 घातले. अशी सर व्हॅल्यू विथ GST. या दोघांची बेरीज केली. लक्षात घ्या सर, गरज नाही आहे, इट्स नॉट नेसेसरी. पण तुम्हाला ह्याची गरज आहे का? नाही आहे, पण सांगितलं व्हॅल्यू विथ GST. ह्या दोघांचं ऍडिशन करायचं. लक्षात घ्या, ही व्हॅल्यू विथ GST. तर कुणाची? याची आणि याची आणि याची बेरीज केली तर व्हॅल्यू विथ GST. व्हॅल्यू विथ GST खाली लिहायचं. लक्षात घ्या, गरज नाही आहे, पण व्हॅल्यू विथ GST खाली लिहायचं. लक्षात आलं? आणि हे टॅक्सेबल अमाऊंट व्हॅल्यू विदाउट GST. आणि हा GST आहे सर, लक्षात घ्या. आणि गव्हर्नमेंटला तुम्ही वर भरताय सर. गव्हर्नमेंटला भरत असताना कन्झ्युमर काहीही गव्हर्नमेंटला भरत नाही, पण खरा GST कन्झ्युमरच भरतोय, ग्राहकच भरतोय. ग्राहकानं 5200 रुपयाच्या सायकलवर किती पैसे भरले? टॅक्स 624. आणि ह्या 624 पैकी 48 रुपये रिटेलरनं भरले, 96 रुपये लक्षात घ्या होलसेलरनं भरले, आणि 480 रुपये मॅन्युफॅक्चररनं भरले. तुम्ही जर ह्यांची बेरीज केलात 480, 96 आणि 48 तर तुम्हाला एवढं मिळणार. पाहिजे असेल तर करून बघा सर. आता ह्या सगळ्याची बेरीज, ग्राहकच सगळे पैसे भरतो. हे जे मॅन्युफॅक्चररनं भरलेले आहेत, नुसतं बघा मॅन्युफॅक्चररनं भरलेले हे 480 आहेत का बघा सर. होलसेलरनं भरलेले हे 96 आहेत का बघा सर. त्यानंतर रिटेलरनं भरलेले हे 48 आहेत का बघा सर. आणि हे सगळे मिळून किती व्हायला पाहिजेत? 624. हे कन्झ्युमर कडनंच घेतो, सगळे ग्राहकच भरतो. आहेत कधी बघा सर. हे टोटल बेरीज ही एवढी व्हायला पाहिजे. म्हणजे 8 आणि 6 1404. ह्याच्याला 1 बघा, 9 1 10, 10 + 8 18, 18 + 4 22. हे 2 इथं आले आणि 4 + 2 6, 624. म्हणजे ही सगळी अमाऊंट ही 480 गव्हर्नमेंटला भरलेली, ही मॅन्युफॅक्चररनं भरलेली, होलसेलरनं 96 भरलेले, रिटेलरनं 48 भरलेले, ही सगळी अमाऊंट कुणाकडनं वसूल केली जाते? कन्झ्युमरकडनं, ग्राहकाकडनं. म्हणून ग्राहकाकडनं 624 रुपीज घेतले आणि हे टप्प्याटप्प्याने लक्षात घ्या गव्हर्नमेंटला देण्यात आले. पुरे का बघा सर. म्हणजे मॅन्युफॅक्चररकडनं सायकल बाहेर पडतच नाही GST भरल्याशिवाय.
आधी जीएसटी वसुली मग सायकल बाहेर. जेव्हा होलसेलर रिटेलरला विकतो ते आधी जीएसटी घेतो मग सायकल देतो. रिटेलर कन्झ्युमरला सायकल देत आधी टॅक्स घेतो मग सायकल देतो. त्यामुळे सर इथं चोरी होत नाही. जीएसटीचा मेन फायदा काय, चोरी होत नाही. सरकारला ह्या सगळ्यावर कंट्रोल ठेवायला लागत नाही. मॅन्युफॅक्चरर कंट्रोल ठेवलं की बास होते. मॅन्युफॅक्चररला कंट्रोल ठेवलं की सगळं पुरेसं होते. किती सायकली कुणाकडे गेल्या, जीएसटी वसूल होते ह्या सगळ्यांच्याकडनं. कारण ह्याच्याकडनं कळते कुणाला दिलं आणि त्याच्याकडनं ती वसुली होत जाते. लक्षात घ्या, पूर्वी काय व्हायचं, खूप टॅक्स असायचे आणि सगळ्यांच्यावर लक्ष ठेवायचं सगळ्यांनी, मग चोरी व्हायची. लक्षात घ्या, थोडे पैसे करप्शन व्हायचं त्याच्यामध्ये. आता करप्शन व्हायला चान्सेस नाही. तर गव्हर्नमेंटकडे भरपूर पैसा जीएसटीच्या माध्यमातून हुकमी मिळतो. लक्षात घ्या, तर जीएसटी इज प्रॉफिटेबल टू गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज, लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांच्यासाठीच तो उपयुक्त आहे. त्यामध्ये चोरी व्हायला शक्यता फार कमी आहे. तर असा हा जीएसटी आहे. जीएसटीचे पैसे ग्राहक भरतो, ग्राहकाकडनं घेऊनच रिटेलर, होलसेलर आणि मॅन्युफॅक्चरर गव्हर्नमेंटला भरत असतात. हा आहे जीएसटीचा.